तर आज आपला देव आपल्याला भेटायला येणार आहे. गावातलं आकाशही आज वेगळंच उजळणार आहे. मळ्यातली माती, वाड्यांची दारं आणि ओसरीतला दिवा. मळ्यांची माती, वाड्यांची दारं आणि ओसरीतला दिवा, आज सगळं देवांच्या पावलांची वाट बघणार आहे. आयुष्याच्या वाटेवर खूप थकलो होतो आम्ही. दुःख सांगायला शब्द नव्हते, फक्त डोळे ओले होते. पण आज या ओल्या डोळ्यांना आधार मिळणार आहे, कारण आज आपला देव आपल्याला आज भेटायला येणार आहे. ना मोठा थाट ना सोन्याची पूजा, ना मोठा थाट ना सोन्याची पूजा, फक्त मनी श्रद्धा आणि निस्वार्थ केलेली पूजा. आईवडिलांची आस आणि गावकऱ्यांची प्रार्थना, आईवडिलांची आस आणि गावकऱ्यांची प्रार्थना. आज देव येणार आहे म्हणून अख्खा रामगड गाव शहरलेला आहे. तर मित्रांनो, आज आपल्या रामगड गावची डाळस्वारी. डाळस्वारी म्हणजे देवांची स्वारी. आज आपले देव पूर्ण आपल्या रामगड गावाची जी सीमा आहेत आणि रामगड गावचे जेवढे देवस्थान आहेत त्यांना भेट देणार आहेत. आणि त्याच्यावर आपली पूर्ण गावातली मंडळी त्यांच्यावर जाणार आणि त्यांना पण भेट देणार आहेत. तर मित्रांनो, खूप अशी मजा असते. दरवर्षी आपली डाळस्वारी असते आणि ह्या वर्षी ही डाळस्वारी आहे. तर मित्रांनो, चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या डाळस्वारीचं थोडंसं चित्रीकरण करणार आहोत. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, तर आत्ता बरोबर आपण देवळात इलेलो आहोत आणि ते देवळात गाराणं चालू आहे. तर चलो. तर मित्रांनो, आता ढोल वाजवा म्हणजे आपल्या शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे आणि आपले हे सर्व एक एक करून सर्व देव हे आता आपल्या ह्या देवळातून आपल्या डाळस्वारीसाठी बाहेर निघतात. सर्व गावकरी मंडळी जमलेली आहे आणि तसं चला, तर आता आपण ह्या आपण ह्या डाळस्वारीसाठी पूर्ण गावभर फिरायचा. आता किती दिवस लागतील हे आपल्याला माहीत नाही, 1-2 दिवस 3 दिवस. तर ह्या देवांवर अवलंबून आणि आता आपले सर्व देव आता निघतले आहेत. तर चलो. तर आत्ता बरोबर आपले जे देव आहेत हे बरोबर आपल्या देवळातून निघालं आहे. ते सुद्धा डाळस्वारीला. डाळस्वारी म्हणजे थोडक्यात आत्ता आपले देव पूर्ण आपल्या गावाची पूर्ण जी सीमा आहेत ह्या पूर्ण सीमेवर फिरणार आहेत. देवांना कुठे वाटेल तिकडे धाडसली सुद्धा. आणि अशा प्रकारे सर्व गावकरी मंडळी आता थोडेसे कमी आहेत पण थोड्या वेळाने भरपूर होतील. तर चलो. आणि सर्व देव बरोबर आपल्याबरोबर आणि आपले सगळे गावकरी मंडळी सुद्धा आपले सर्व जाणार आहेत. तर पुढे चल आलो. आमचा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि बरोबर या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इकडे आपले डाळस्वारी आलेली आहे. आणि ही डाळस्वारी आता आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इकडे जे आपले विठ्ठल रुक्माई तिथे भेट देतील आणि त्याच्यानंतर पुढे जातात आहे. आणि ही सर्व जी महिला मंडळी आहे ही आपल्याबरोबर जे देव आहेत त्यांना पूजासाठी इथे आलेले आहेत. आणि हे सुंदर असं आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि सर्व देव बरोबर आपल्या मंदिराच्या इथे आलेले आहेत. आणि आत्ता बरोबर आपण आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इकडे आहे आणि इकडचा सर्व जो महिला वर्ग आहे इथे आपल्या ह्या देवाची पूजा करता, कारण आपल्याकडे देव आपल्या इकडे भेटायला आलेत. हा आनंद खूप असतो. आणि आता आपण आपल्या बाजारपेठेत आहोत. काय म्हणता? आणि आमचे जे सर्व देव आहेत आता बरोबर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात
असा आमच्या रामगड बाजारपेठेची ढालकाठी म्हणजे रामगडची ढालकाठी इथे शेव टाकून त्याच्यानंतर आपले देव हे पुढे निघतील. तर आत्ता बरोबर आपण ह्या किल्ले रामगड म्हणजे आपला जो रामगड किल्ला आहे ना, ह्या रामगड किल्ल्याच्या रोडच्या इकडे म्हणजे इथे एक रवळनाथाचं मंदिर आहे. म्हणजे आमचं एक रवळनाथाचं मंदिर आहे आणि तिथे आपले हे सर्व देव त्या रवळनाथाच्या मंदिराच्या इकडे जाणार आहेत. तिथे काही प्रथा परंपरा पहिल्यापासून आहेत आणि त्यानुसार हे देव तिथे जाणार आहेत. आणि एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो, आपल्या देवांबरोबर आपण कायम ह्या देवांकडे म्हणजे आपण देवळात जात असतो आणि आज आपले देव आपल्याला भेटायला इथे आलेले आहेत आणि ह्या देवांबरोबर फिरणं हा एक अनुभवच वेगळा असतो. त्याच्यामुळे खूप गावातली मंडळी खूप एक आनंदी असतात, आपल्याला ह्या देवांबरोबर आज फिरायला भेटत आहे. तर आता आपण रवळनाथाच्या मंदिराच्या इकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर बरेच आणि खूप अशा जागी आपल्याला जायचं आहे. तर आपण आधी आपल्या रवळनाथाच्या मंदिराच्या इकडे जाऊया आणि सर्व रयत सर्व गावकरी तुम्ही बघाल तर खूप अशी मंडळी इकडे आलेली आहेत. पूर्ण गावातली मंडळी आहेत, पण काही मुंबईवाल्यांनी इकडे मुंबईला इलेक्शन चालू असल्यामुळे त्यांना काही जणांना येता आलं नाही. नाहीतर खूप असे मुंबईवाले न चुकता इकडे येतात. तर चला आणि हे आहे आपल्या रवळनाथाचं मंदिर. अतिशय सुंदर, अतिशय जुनं असं पुरातन असं मंदिर आहे. आता सर्व देव आपल्या ह्या रवळनाथाकडे इथे भेटायला जातील, सर्व देव जातील. त्याच्यानंतर परत ते गांगेश्वराच्या मंदिरात जाणार आहेत. तर अतिशय सुंदर असं गजलक्ष्मीचं शिल्प, त्याच्यानंतर हे अतिशय सुंदर अशी फतवा. आता हे जे देव आपलं परत गांगेश्वराच्या मंदिरात गेले का हे आता आपल्याला कळेल. तर मित्रांनो, आता आपले जे देव हे आपल्या रवळनाथ मंदिराकडून परत आपल्या देवळात गेले ते कशासाठी गेले आहेत हे आता आपल्याला आपल्या बाजारपेठेतले जे मिठभावकर आहेत हे आपल्याला आता सांगतील. तर आपले हे देव कशाला गेले आहेत परत आता? तिथे आता निशाण आणि 12चा पूर्वज म्हणून नवीन बदलणार. मग खाली गेल्यानंतर नारळाची रास भरतले, ती रास भरून गणेश पूजा केली जाता. जसं नंतर 2 घाली त्याच्या गणेश पूजा करून तो नारळ जुना असतो तो फोडला जातो आणि मग ते घाडी लोक सगळ्यांना त्यांना खिरशी रवणी देणार आणि तिथून तो नारळ घेऊन पुन्हा इथे येणार. इथे आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर तो तिथे ठेवला जाणार. नंतर गांगोची शिवका आहे तिच्या एक साडी सोडली जाते थोडीशी गाठ, नंतर ती गाठ मारून पुन्हा वरती ठाणेश्वरच्या मंदिरात जाणार. हो, ही परत आपल्या पूर्वपारिका कायमचे पूर्वपारिकेला दिलेल्या. तर चला मित्रांनो, आता आपले हे देव आता येतील थोड्याच वेळात. तर आपण आता थांबूया इकडे. आणि आता आपले सर्व देव हे आपल्या ह्या गांगेश्वराच्या मंदिरात काही पूजा विधी करून परत आता इथे परतलेले आहेत. आपल्या रवळनाथाच्या मंदिराच्या इकडे काही प्रथा परंपरापासून हे चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत. आणि आता इथून आपल्याला कुठे जायचं हे आता आपल्याला पुढे कळेलच. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि आता आपण बरोबर ह्या रवळनाथाच्या मंदिराच्या इकडून बाहेर निघालेलो सर्व जनतेसकट, सर्व रयतेसकट, आपल्या ह्या देवांसकट. आणि आत्ता आपण बरोबर जाणार आहोत ते म्हणजे बहुतेक आता बघूया ठाणेश्वराकडे, श्रीदेश ठाणेश्वराचा म्हणजे आमचं जे मेन मंदिर आहे. तर आत्ता आपण बरोबर इलो ते म्हणजे आपल्या देवांबरोबर आपल्या बाजारपेठेतून 1 किलोमीटर अंतरावर आपले हे जे देव ठाणेश्वराचं मंदिर आहे. आणि आज ठाणेश्वराच्या भेटीसाठी आपले सर्व देव इथे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपलं हे डोंगरात आहे मंदिर. त्याच्यामुळे खूप वेळ लागला आपल्याला. बरेचसे जण पुढे जाऊन राहिलेले आहेत आणि देव आपल्याबरोबर येत आहेत हे बघा. तर चलो आता आपण बरोबर ठाणेश्वराच्या मंदिरात जाऊया. त्याच्यानंतर कुठे जायचं ते आपण नंतर मग जाऊया. तर चलो, आपलं श्रीदेव ठाणेश्वराचं मंदिर. पण आधी आपण जाणार होते म्हणजे इथे ब्राह्मण देवाचं एक स्थळ आहे आणि त्याच्यानंतर इथे पुढे व्हाळात आणि त्याच्यानंतर पुढे एक आहे बांकेचा चाळा म्हणतात, तिकडे आधी भेट देणार. त्याच्यानंतर आपण ठाणेश्वराच्या मंदिरात येणार. आणि आता आपण बरोबर ह्या जंगलातून चाललो आहे. ते म्हणजे तुम्ही तर बघाल तर अतिशय खूप असं जंगल आहे. म्हणजे आपण जंगलातच आहे, रानात आहे. आणि इकडे बांकेचा चाळा म्हणून
आपलं एक देवस्थान आहे. ह्या देवस्थानाला भेट द्यायला आता आपले सर्व देव तिथे चाललेले आहेत. तर आपण त्यांच्याबरोबर चाललेलो आहेत. तर चला, कारण देवांबरोबर फिरण्यात एक वेगळी मजा असते. आणि आपण आता आलो होतो म्हणजे आपण बागेच्या चाळीच्या इकडे, तर तिथे आपण आता भेट देणार, तिथे नारळ वगैरे देणार. त्याच्यानंतर रिटर्न आपण ठाणेश्वराच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला. नारळाची सांगड ठेवलेली आहे. मानून घे चढलं तुकडं भरून घेणं अयाकडे इकडे मेळ्या मंडळे घराटी पारदी पिकणे राजू पुढे आनंदात आपली वारची करून गावा घराच्या दसाचं रक्षण करण्यात तू तयार हो. होय महाराज. नारळ ठेवलेला आहे. मानून घे कळलं तुकलं भरून मेळ्या मांडी पैपूर घरा तिकडे आज राजो पारदी पिंडे आज राज येऊन पुढे आनंदाने आपली वारशी करून घेऊन गावाघराच्या दसऱ्याचं रक्षण करण्यात पोट. तर आत्ता आपण इथे जंगलातून निघून आता बरोबर तिथे एक जे ब्राह्मणांचं स्थळ आहे तिथे आपण आता जाणार आहोत. आणि तिथे नारळ वगैरे देऊन आपण त्याच्यानंतर पुढे निघणार आहोत. नारळ ठेवलेला आहे. मानून घे चढलं तुझं भरून घेऊन मेळ्या म्हणजे तिकडे पारदी तिकडे पायी पुरवण्याचे तू आज राजीव पुढे गावागावाच्या तसंच रक्षण करण्याची तयार होती. तर आता आपली ही देवस्वारी आलेली आहे ती म्हणजे आपल्या ह्या जंगलात असलेलं आणि खूप असं जागृत असलेलं आपलं हे जे देवस्थान आहे ते म्हणजे श्री जैन स्थानेश्वर. तर ह्याच्या भेटीला इथे आलेले आहेत. तर आता इथे देव विश्रांती करतील. एक जवळजवळ आता 2-2:30 वाजलेले आहेत. ते इथे थोडा वेळ म्हणजे जवळजवळ एक तास इथे विश्रांती करतात. त्यांना थोडंसं जेवण वगैरे महाप्रसाद वगैरे असतो. तर चला, तोपर्यंत आम्ही आमच्या घरी जाऊन म्हणजे सर्वजण आता घरी जाऊन थोडंसं जेवण वगैरे करून येऊ, कारण का सकाळपासून आम्ही देवांबरोबर आहे. तर तोपर्यंत हे आपले देव आतमध्ये जातील. हे आतमध्ये झालं इथे ते विश्रांती करतील. तोपर्यंत आपण आता खाली जाऊन येऊ. तर चला. आता घ्या. बाबी तसं काय करतो नाही, आम्ही देवळाच्या इकडे आहे बघ. आणि मोहित्यान कांदे कापलेत. पण येऊ सांगता मोहित पाणी भरत गेलो आपण. पाणी नाही, गुळ गुळ कापू. तनून लाडू खायचे आणल्यान काय रे हया नादी लाडू हया फळ लगीन झाला तरी तुझा अजून राजाचा कमी नाही तुझा. भारी हा. हो बाबू तुझी घे. जास्त आहे हो. हो घेवा फरसान मैदान कांदा कापले ना सॉरी गुळ कापले ना. चपाती मग खाऊ. चपाती का थोडंसं पाणी टाकायचं. बाप्पाची वाट बघतोय आणि आता ही देवस्वारी आता आपल्या श्री देव स्थानेश्वराच्या मंदिरात थोडा विश्रांती करून जवळजवळ 1 तासाच्या नंतर ही परत रिटर्न आता खाल्लेली आहे. आता आपण आहेत वाघवाडीत. इथे ही वाघवाडी तिथे इकडचे महिला मंडळी ही देवांची पूजा वगैरे करतील. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिकडे जिकडे थांबतील तिथे तिथे इथे पूजा वगैरे केली जाते. तुम्ही आता बघालच. आणि त्याच्यानंतर आपली देवस्वारी आता कुठे जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला कनेक्ट व्हायला लागेल. तर चलो द्या
आता वेळा थंड, आता नको हो, आता नको थंड, ऊन नाही आता. काय लाडू हा जातात ना. राजा तर आता आपली देवस्वारी आलेली आहे, ती म्हणजे आपल्या रामगड बाजारपेठेत असलेल्या अतिशय सुंदर असं आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर त्यामुळे ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आपली ही देवस्वारी येऊन कधी कधी इथे राहते सुद्धा. बघूया ह्या टायमाला राहते की नाही. का बाजारपेठेत असलेल्या आपल्या ह्या रामगड बाजारपेठेत असलेल्या ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरात हे देव राहतात किंवा आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात राहतात. तर बघूया आता देव राहत आहेत की नाही. जर राहिले तर खूप एक आनंद सोहळा इथे साजरा केला जातो. तर चला बोल ना, गणपतीच्या मंदिरात हिरवी आहेत रे, खाऊ नको, पिकवती.
नाही खाली नेल्या हे प्रसाद खातो बाबा म्हणतो तू डाळपी मुक्तीचा टाळा मारायचा टाळाबाई डाळपा नारळ ठेवलेला आहे मानून घे चढलं तुटलं भरून घेऊन अंगवाडी शिवडे मेळ्या म्हणणे पै पुरवणे हिराटिने पारदी पिढणे राजी होऊन पुढे गावागावाचं तसं रक्षण करणं तू तयार हो महाराज कोण तर आता आपले सर्व जे देव आहेत ना हे आता ह्यांची स्वारी ही आता पुढे निघालेली आहे आता इथे जी राहणार नाहीत बहुतेक कारण त्याच्यामुळेच ही लवकर निघाली आणि महिला वर्ग बा बघतोय एक आशा होती की इथे राहणार आहेत तर आता ही देवस्वारी आलेली आहे ती म्हणजे आपल्या आई महालक्ष्मीच्या मंदिरात आणि ही देवस्वारी आतमध्ये चालली आहे आता बघूया राहते की नाही ही देवस्वारी जर इथे राहिली तर रात्रभर इथे जागरण असतं खूप मजा आम्ही करतो पण जर देवांना आज जर इथे राहायचं असेल तर राहतील आणि आम्ही त्याची वाटच बघतोय तर चला आता ही देवस्वारी आता आतमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया आता काय होत आहे पाणी खूप ऊन आहे बाहेर आज उन्हाळा वाटलो झालं या उन्हाळा ऊन लागत नाही पण बाबूराव गुळ राजा काय म्हणतो राजाच्या काय राजा भारी आहे तो संजय पण भारी आहे आमचा चाळा महाराजा सालाबाई डाळपाची नारळाची सांगड ठेवलेली आहे मानून घे चढलं चुकलं भरून अकराडे सरीशिवडे मेळा मंडिणे रहिराटिणे पारदी पिंडे राजी होऊन पुढे गावागावाचं तसं रक्षण कर महाराज
आज सालाबाई डाळपाचा नारळ तेल ठेवलेलं आहे. मानून घे चढलं चुकलं भरून घेऊन गया कराडे सही शिवकडे मेळ्या मांडले पै पुरवणकडे पारदी पिंकडे आज राजून पुढे गावाघराच्या असं रक्षण करण्यास तू तयार हो महाराज. तर आता आपली सगळी ही देवस्वारी ही आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या इकडून आता बाहेर निघालेली आहे आणि आता पुढे जाणार आहे ती म्हणजे आता परत मल्लिकार्जुन बहुतेक गेल्या वर्षी मल्लिकार्जुनाकडे गेले म्हणजे मल्लिकार्जुनाच्या इकडेच जाणार आहे. तर चला आमचं हे मल्लिकार्जुन म्हणजे अतिशय जुनं असं पुरातन आणि खूप असं जागृत असं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. तर चलो आता ह्या सर्व देवांबरोबर आणि आपल्या ह्या सर्व देवस्वारीबरोबर आपण पण त्यांच्यावर जाऊया. तर चलो. आणि आता आपली देवस्वारी आली आहे ती म्हणजे आपल्या हा मल्लिकार्जुन मंदिराकडे. मग अशी जे रवळनाथाचं मंदिर होते ना त्याच्या वरच्या साईडला हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि अतिशय जुनं पुरातन. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला कळेल. इथे सर्वांनाच अलाउड नाही आपल्या ह्या मंदिरात जायसाठी. त्याच्यानंतर समजाच कोणी इथे आलं तर त्याची काळजी तुम्ही घ्यावी कारण का ह्या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात जायला कोणालाच अलाउड नाही. त्याच्यामुळे आपण बाहेरून पाया पडू शकतो. तुम्ही डाळपाची कोरणीचे अधिकारी कालाबाई डाळपाची कोरणी घालतो. मानून घे चढलं चुकलं भरून घेऊन याकडे सहिष्णुडे मेळा मंडळे लहराटीडे पारती पिकनिक आज राजीव पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करण्यास तू तयार हो महाराज. डाळपाचा नारळ जे ठेवलेलं आहे मान्य करून घे चढलं चुकलं भरून घेऊन हया कराडे सहज इकडे मेळ्या मंडळे रहिराटीकडे पारती पिंगडे तू राजीव पुढे गावागावाचं तसं असं रक्षण करण्यास तू तयार हो महाराज. बाबा समर्थ विठलादेवी विठलेचा चाळा महाराज समर्थात आज डाळपाचं सालाबाई डाळपाचे भरलेल्या पाण्याची सांगड तरी ठेवलेली आहे. मानून घे चढलं चुकलं भरून घेऊन हया कराडे सही शिकडे मेळा म्हणजे तिकडे पारदी पिकडे तू आज राजीव पुढे गावाघराचं तसं असं रक्षण करण्यास तू तयार होड. मानून घे चढलं चुकलं भरून पारदी राजीव पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करण्यास तू तयार हो. काय सांगतोय बाबी काय काय आला काय नवीन नवीन आमच्या नवीन 30 असतं.
आणि आत्ता आपली देवस्वारी निघाली आहे ती म्हणजे किल्ल्यात असलेल्या चाळ्याकडे. किल्ल्यात आपल्या इकडे एक गणपती बाप्पाचं मंदिरसुद्धा आहे, तिथेसुद्धा आपल्या देवांची भेट होणार आहे. तुम्ही जर विचार केलात, तुम्ही जर आता आम्ही जातो आहे तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ते ढोल वाजत होता, पण आपल्या किल्ल्यात इथे ढोल वगैरे चालत नाही. त्याच्यामुळे सर्व जे ढोल किंवा ताशे जे असतील हे सर्व इथे खाली ठेवले जातात आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या किल्ल्यात जातो आपण. तर तुम्ही जर बघाल तर अतिशय उंच असा हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यातून आपले हे जे देव आहेत व ही देवस्वारी हे ह्या किल्ल्याच्या जे देवस्थान आहेत 2 तिथे आता जाणार, तिथे भेट देणार आहेत. तर चला, तर आपला हा जो रामगड किल्ला आहे ना, अतिशय खूप असा सुंदर असा किल्ला आहे. नक्की इथे भेट द्या. आपल्या किल्ल्यात 7 तोफासुद्धा आहे, पण इथे खूप असं सांभाळून आहे, कारण तुम्ही जर बघाल तर इथे देवस्थान आहेत. त्याच्यामुळे तर चला, अतिशय सुंदर असं आहे बघा आपला हा रामगड किल्ला, एक नंबर. आणि दुर्गरी प्रतिष्ठान आपल्या इकडे हा साफसफाई करत असतात इथे, त्याच्यामुळे हा तुम्हाला किल्ला जो स्वच्छ दिसतो हा त्यांच्यामुळे, दुर्गरी प्रतिष्ठानमुळे. तर आता आपण जाऊया. अतिशय सुंदर असा किल्ला आणि अतिशय साफसुद्धा. इथे खूप अडचण असायची, पण या दुर्गरी प्रतिष्ठानमुळे आपला हा स्वच्छ दिसतो आहे. तर आता इथे आपला हा जो चाळा इथे आता इथे नारळ वगैरे दिला जाईल. तू 84 ध्रुपचा जाळा त्याला बाई डाळपाचं ना भरलेलं फळ ठेवलेलं आहे. मानून घे, चळलं चुकलं भरून घेऊन आया कराडे सेव शिकले मेळ्या मांडले पैकुरून तिकडे रैरा तिकडे पारधी पिकणे राजीवून पुढे गावाघराच्या दसाचं रक्षण करण्यास तू तयार फोड. आणि आत्ता आपण आलो ते म्हणजे इथे गणपती बाप्पाचं सुंदरसं मंदिर आहे किंवा एक गणपती बाप्पाची सुंदरशी मूर्ती आहे आणि तिला भेट द्यायला आपले हे पूर्ण देवस्वारी इथे आलेली आहे. हे हळूहळू. आणि इथे अतिशय सुंदर असं तुळशी वृंदावनसुद्धा आतमध्ये तुम्ही बघाल. तर हा एक सभामंडप होता आधी आणि या सभामंडपात इथे तुम्हाला तुळशी वृंदावन दिसेल आणि इथे वर चढून गेल्यावर इथे गणपती बाप्पाची एक सुंदरशी सुबक अशी मूर्ती आहे. तर तिथे देव भेट देतात आणि त्याच्यानंतर देव पुढे खाली उतरणार आहेत. तर चलो तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. ही बघा, हे बघा. हळू रे, हे जुने पायरे किल्ल्याचे कसे चालत असतले आणि आता सांभाळून चलायचं लागतं याच्यात. यारी चिऱ्या आधी कसे चढवल्याने काय माहिती. काय रे, माणसा चिऱ्याच्या डबल होती काय, चिरे हलके होते राजा, चिरे हलके होते का माणसा डबल होती चिऱ्याच्या. अच्छा, असं वाटतं चिरे हलके होते तेव्हाचे. आणि खांड खायची पण ही रामगडात तर खांड नाही अशी. हा हा, तुका माहित आहे ना खयची चिरे खाड, पूर्वीची चिरे पूर्वीची वर खयची चिरे खाड. तर आधी बघ कसा आपल्या सड्यावरशी, पांडलोशी, किर्लोशी, हा हो ना. तो त्याका 4 माणसं हवी हाताची, ती पण उचलाशी ना. आता तसे आमच्याकडे काम चालू होता, एक चिरो त्यांना उचलत नव्हतं. म्हणजे विचार कर, एक चिरो ते हापापत होते आणि हे काय उचलतले घंटा. हा ते बोलते आडवाच्या आडवा एक चिरा लावलाय. हो, केवढा चिरा आहे बघा अख्खा, इथून पूर्णच्या पूर्ण चिरा. आणि हा कसा उचलत असतील तेव्हा हे त्यांकाच माहीत. मोठे मोठे चिरा बघा, इथून एवढा. आता आपली देवस्वारी ही किल्ल्यातून येऊन आता रामगडची एक वाडी आहे होळीवाडी, या होळीवाडीत आलेलं आहे. आणि होळीवाडीत आल्यावर इथे प्रत्येकजण आपापल्या प्रेने आपल्या देवांची पूजा करत आहे, देवांची स्वागत करत आहे, कारण देव आज त्यांच्या घरी आलेले आहेत, त्यांच्या दारी आलेले आहेत. तर चला, तर आता इथे प्रत्येकजण ह्या वाडीत जाताना जे कोणी मध्ये
इथे आहेत घरं आहेत की त्यांची पूजा अर्चा वगैरे करतायत. तर तुम्ही इथे बघाल. आणि आत्ता आपली ही देवस्वारी जवळजवळ आता 5 वाजले संध्याकाळचे. आणि ही देवस्वारी आत्ता आलेली आहे ती म्हणजे रामगडात होळीहोळीत असलेल्या आपल्या आई भराडी देवीच्या मंदिरात. तर मित्रांनो, हे आई भराडी देवीचे सुंदर असं जागृत असं मंदिर आहे. तर आई भराडी देवीचं आपलं एक आगळेवाडीला मंदिर आहे, पण आमच्या रामगडात सुद्धा आई भराडी देवीचं एक सुंदर असं मंदिर आहे. आणि आपल्या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी किंवा भेटीसाठी आपले सर्व रामगडातील देव इथे ह्या भेटीसाठी आलेले आहेत. आता बघूया ह्या रामगडात आपले हे देव ह्या मंदिरात आता राहत आहेत की नाही, कारण आता संध्याकाळचे जवळजवळ 5:15 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे बहुतेक असं वाटतं आहे की आपल्या ह्या आता देवांवर आहे, देवांची स्वतःची त्यांची चर्चा होईल आणि त्याच्यानंतर इथे राहायचं की नाही. जर समजा राहणार असतील, हे बघा चर्चा चालू आली आहे. देवाची चर्चा झालेली आहे आणि इथे देव राहणार आहेत. तर मित्रांनो, खूप असा आनंदाचा क्षण असतो त्या प्रत्येक वाडीसाठी. तर दरवेळेला आमच्या रामगडात ते राहतात, पण ह्या वेळेला आपल्या ह्या होळीवाडीत असलेल्या आई भराडी देवीच्या मंदिरात इथे राहणार आहेत. तर मित्रांनो, खूप आता हे रात्रभर इथे मजा येणार आहे. इथे कार्यक्रम असणार आहेत, त्याच्यानंतर उद्या इथे महाप्रसादसुद्धा असणार आहे. तर आज इथे आता ह्यांचे काय कार्यक्रम ठेवतात, रात्रभर भजन वगैरे इथे असणार आहेत, कारण का सर्व मंडळी गावकरी मंडळी रात्रभर ह्या देवांबरोबर इथे असणार आहेत. तर मित्रांनो, तर आत्ता इथे देव राहणार आहेत, त्याच्यामुळे आपण आता इथून डायरेक्ट जाणार आहोत घरी. आता रात्री आपण येणार आहेत कार्यक्रमाला. तर खूप खूप मजा येणार आहे. तर आणि ही सर्व आपल्या होळीवाडीतली महिला वर्ग खूप नटून थटून आपल्या देवांची पूजा करण्यासाठी इथे आलेली होती. तर चला, आपण पण आता निघूया घरी. बाय बाय. आज आपल्या ह्या डाळसवारीचा पहिला दिवस, खूप अशी मजा आली. त्याच्यानंतर आपली जी डाळसवारी ही थेट जी निघालेली गांगेश्वर मंदिरातून, ती थेट आता आलेली आहे, ती म्हणजे भराडी देवीच्या मंदिरात आलेली आहे. आज रात्रभर इथे भजन कीर्तन, त्याच्यानंतर खूप नाटक वगैरे असं बरेच कार्यक्रम आहेत. काही कारणास्तव आम्ही रात्री तिथे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, उद्याचा जो दुसरा दिवस आहे डाळसवारीचा, हा व्हिडिओ आपण दुसरा टाकणारच आहोत. तर नक्की ह्या व्हिडिओलासुद्धा कनेक्ट राहा आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओची 1-2 दिवसातच पडेल. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.